हिंगोली जिल्ह्यातील कांडली फाटा परिसरात प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज शेतकऱ्यांचा तीव्र संताप पाहायला मिळाला। महामार्गासाठी सुरू असलेल्या जमीन संपादन आणि सर्वेक्षण प्रक्रियेविरोधात शेकडो शेतकरी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। सकाळी 11च्या सुमारास आंदोलकांनी कांडली फाटा येथे मुख्य मार्गावर ठिय्या आंदोलन करत रस्ता रोको पुकारला। यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की प्रस्तावित महामार्गामुळे परिसरातील सुपीक आणि बागायती जमीन संपादित केल्या जाणार आहेत। या जमिनींवरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्यानं जमीन गेल्यास अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडतील। तसंच प्रशासनाकडून स्थानिकांना विश्वासात न घेता सर्वेक्षण केलं जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। सरकारनं शेतकऱ्यांच्या भावना आणि हिताचा विचार न करता हा प्रकल्प पुढे रेटल्याचा आरोप करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, आमच्या जमिनी वाचवा, शेतकरी विरोधी निर्णय चालणार नाहीत, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। आंदोलनस्थळी उपस्थित शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्ट इशारा देत सांगितलं की महामार्गाचा प्रस्तावित मार्ग बदलण्यात यावा किंवा शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीनं मान्य करण्यात याव्यात, अन्यथा येत्या काळात अधिक व्यापक आणि तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा आता अधिकच तापण्याची चिन्ह दिसत आहेत। लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनल करिता कृष्णा चौतमाल, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड।